आज आपण स्थायी लोक अदालत म्हणजे परमनंट लोक अदालतीची गोष्ट उलगडणार आहोत. आणि हो, ही गोष्ट आपण अशा पद्धतीने समजून घेणार आहोत की परीक्षेच्या वेळी उत्तर लिहिताना ती जशीच्या तशी आठवेल आणि कायम लक्षात राहील. चला तर मग पटकन पाहूया आपला आजचा रोडमॅप काय आहे. आपण या 6 टप्प्यांमधून स्थायी लोक अदालतीची संपूर्ण गोष्ट म्हणजे तिच्या जन्मापासून ते तिच्या निर्णयांच्या शक्तीपर्यंत सगळं काही समजून घेणार आहोत. ओके, तर कुठलीही गोष्ट समजून घ्यायची असेल तर तिच्या मुळाशी जावं लागतं, नाही का? स्थायी लोक अदालत म्हणजे काय हे कळण्याआधी आपल्याला हे बघावं लागेल की याच्या आधी काय होतं. म्हणजे एक परमनंट किंवा स्थायी अदालत आणण्याची गरजच का पडली. हा तक्ता सगळं काही स्पष्ट करतोय, पण यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अगदी गेम चेंजिंग फरक कोणता आहे माहितीये? तो आहे त्यांच्या कामाच्या पद्धतीत. बघा, साधी लोक अदालत म्हणजे फक्त समेट घडवणारी संस्था. दोन्ही पार्ट्यांनी हो म्हटलं तरच निर्णय, पण जर एकमत झाले नाही तर केस तिथेच थांबते. याउलट स्थायी लोक अदालतीकडे एक मोठी पॉवर आहे. समेट नाही झाला हरकत नाही, ती स्वतः मेरिट्सवर केस ऐकून निर्णय देऊ शकते. हाच तो कळीचा मुद्दा आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला फरक कळलाय. मग आता प्रश्न येतो की या संस्थेचा जन्म कसा झाला. प्रत्येक मोठ्या बदलामागे कहाणी असते. स्थायी लोक अदालतीची कहाणी तर थेट कायद्याच्या पानांमधून सुरू होते. हे बघा, 1987 मध्ये आली मूळ लोक अदालत, जी फक्त तडजोडीसाठी होती. मग लक्षात आलं की काही महत्त्वाच्या सेवांमध्ये जसं की वीज, पाणी, विमा इथे फक्त तडजोड करून भागत नाहीये, एक ठोस आणि जलद निर्णय देणारी यंत्रणा हवी. आणि याच गरजेतून 2002 मध्ये कायद्यात दुरुस्ती झाली आणि कलम 22B ने स्थायी लोक अदालतीला जन्म दिला. म्हणजे ही एक उत्क्रांती आहे, तडजोडीकडून निर्णयाधिकाराकडे झालेला एक प्रवास. ओके, तर ही संस्था कशी तयार झाली हे आपण पाहिलं. आता बघूया की इथे काम चालतं कसं. म्हणजे समजा एखादी केस इथे आली तर तिचा अर्ज करण्यापासून ते निकाल लागेपर्यंतचा प्रवास कसा असतो. सगळ्यात आधी हे पाहूया की या पॅनलवर कोण कोण असतं, कारण या रचनेतच याची खासियत दडलेली आहे. एक अध्यक्ष असतात जे अनुभवी न्यायाधीश असतात आणि त्यांच्यासोबत असतात इतर 2 सदस्य ज्यांना पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेसचा म्हणजे ज्या विषयातली केस आहे त्याचा दांडगा अनुभव असतो. म्हणजे बघा, कायद्याचं ज्ञान आणि विषयाचं ज्ञान दोन्हीचा परफेक्ट बॅलन्स. आता ही प्रक्रिया बघा, एकदम सोपी आहे. पायरी 1, एक पार्टी केस कोर्टात नेण्याऐवजी थेट इथे अर्ज करते. पायरी 2, दोन्ही पार्ट्या आपापली बाजू मांडतात, कागदपत्र देतात. पायरी 3, आता सुरू होतो सामंजस्याचा प्रयत्न. अदालत दोन्ही पक्षांना एकत्र आणून वाद मिटवायचा प्रयत्न करते. आणि आता येते सगळ्यात महत्त्वाची 4थी पायरी. जर सामंजस्य झालं तर उत्तमच, त्यावर शिक्कामोर्तब होतं. पण जर सामंजस्य नाही झालं तर केस इथे संपत नाही. अदालत स्वतः केसच्या गुणवत्तेवर निर्णय देते. हाच तो परमनंट लोक अदालतीचा खरा अर्थ आहे. ठीक आहे, आता आपल्याला प्रक्रिया कळली. पण या अदालतीला अमर्याद अधिकार आहेत का? अजिबात नाही. प्रत्येक कोर्टाची एक अधिकार कक्ष असते, एक ज्युरिस्डिक्शन असतं. चला आता बघूया स्थायी लोक अदालतीची लक्ष्मण रेषा कुठे आखलेली आहे. पहिला प्रश्न, ही अदालत नेमक्या कुठल्या केसेस घेऊ शकते? तर याचं उत्तर खूप स्पेसिफिक आहे. फक्त आणि फक्त पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस म्हणजे सार्वजनिक उपयोगिता सेवांशी संबंधित वाद. आता यात काय काय येतं तर आपल्या रोजच्या जीवनाशी जोडलेल्या गोष्टी जसं की वाहतूक, पोस्ट, टेलिग्राफ, वीज, पाणी, हॉस्पिटल किंवा दवाखाने आणि हो, विमा सेवासुद्धा. म्हणजे या सेवांशी संबंधित तक्रारींसाठी हा एक खास मंच आहे. आता याच्या मर्यादांबद्दल बोलूया. परीक्षेसाठी हे 2 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्या. पहिली मर्यादा आहे आर्थिक. म्हणजे केसमध्ये जी रक्कम किंवा मालमत्ता आहे तिची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. हा आकडा लक्षात ठेवा. हो, सरकारला वाटल्यास ही मर्यादा वाढवता येते, पण सध्यासाठी हा आकडा महत्त्वाचा आहे. आणि दुसरी तितकीच महत्त्वाची मर्यादा, ही अदालत कोणत्याही नॉन कंपाऊंडेबल गुन्ह्यांची सुनावणी करू शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर जे गंभीर गुन्हे असतात, ज्यात पीडित व्यक्ती आरोपीसोबत तडजोड करू शकत नाही, असे गुन्हे या अदालतीच्या कक्षेच्या पूर्णपणे बाहेर आहेत. हे फक्त दिवाणी स्वरूपाच्या वादांसाठी आहे. कायद्यातील तरतुदी तर आपण पाहिल्या, पण परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील तर फक्त कायदा लिहून चालत नाही. त्यासोबत एक महत्त्वाचा खटला म्हणजेच लँडमार्क केस द्यावा लागतो. स्थायी लोक अदालतीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये तिची भूमिका अगदी क्रिस्टल क्लिअर केली. ती केस आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स विरुद्ध अजय सिन्हा. या केसमध्ये सुप्रीम कोर्टने काय म्हटलं? एक, कलम 22 ची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने झाली पाहिजे. म्हणजे आधी प्रामाणिकपणे सामंजस्य घडवण्याचा प्रयत्न व्हायलाच हवा.
2. जर आणि तरच तो प्रयत्न फसला तरच अदालतीने निर्णय देण्याच्या भूमिकेत जायचं. 3. ही अदालत पुरावा कायदा किंवा दिवाणी प्रक्रिया संहितेच्या किचकट नियमांमध्ये अडकलेली नाही. आणि 4. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिने नैसर्गिक न्याय, निष्पक्षता या तत्वांवर काम केलं पाहिजे. थोडक्यात कोर्टाने सांगितलं की ही एक हायब्रिड संस्था आहे, आधी समेट घडवणारी आणि मगच न्याय देणारी. आता येतो आपल्या गोष्टीचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग. स्थायी लोक अदालतीने दिलेल्या निर्णयाचं काय होतं, त्याची ताकद किती असते, चला पाहूया. यांच्या निर्णयाला निवाडा किंवा अवॉर्ड म्हणतात. आणि याची ताकद किती आहे तर एका दिवाणी न्यायालयाच्या डिक्री इतकी. म्हणजे हा काही साधासुधा सल्ला किंवा शिफारस नाही, हा एका कोर्टाच्या हुकुमनाम्यासारखा असतो, ज्याची अंमलबजावणी करणं बंधनकारक आहे. आणि या निवाड्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत जी त्याला खूप शक्तिशाली बनवतात. पहिलं, तो दोन्ही पक्षांवर अंतिम आणि बंधनकारक असतो. दुसरं, याच्या विरोधात कुठेही कोणत्याही कोर्टात अपील करता येत नाही, नो अपील. तिसरं, या निर्णयाला दुसऱ्या कोणत्याही दाव्यात चॅलेंज करता येत नाही. आणि चौथं, हा निर्णय पॅनेलच्या बहुमताने दिला जातो. म्हणजे काय तर एकदा इथे निर्णय झाला की तो वाद तिथेच कायमचा संपतो. पुढची तारीख नाही, पुढची केस नाही. तर ही होती स्थायी लोक अदालतीची संपूर्ण कहाणी. आता परीक्षेसाठी हे सगळं लक्षात कसं ठेवायचं? सोपं आहे. एक माइंड मॅप तयार करा. मध्ये लिहा स्थायी लोक अदालत. मग फांद्या काढा. पहिली फांदी जन्म, 2002ची दुरुस्ती कलम 22B. दुसरी रचना, न्यायाधीश अधिक 2 तज्ज्ञ. तिसरी प्रक्रिया, आधी सामंजस्य मग निर्णय. चौथी अधिकार क्षेत्र, फक्त पब्लिक युटिलिटी 10 लाखांपर्यंत. 5वी महत्त्वाची केस, युनायटेड इंडिया इन्शुरन्स. आणि शेवटची फांदी निवाडा, बंधनकारक, अपील नाही. बस या 6 मुद्द्यांभोवती आपलं उत्तर तयार होईल. तर आजचा आपला हा आढावा इथेच संपतो. पण एक प्रश्न जाता जाता नक्की विचार करायला हवा. आवश्यक सेवांसाठी जलद आणि बंधनकारक न्यायाचं हे मॉडेल आपल्या पारंपरिक न्यायव्यवस्थेवरील प्रचंड भार कमी करण्याची गुरुकिल्ली ठरू शकतं का?